नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले आज 13-14 दिवस झाले विधान भवन परिसरामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन कव्हर करण्यासाठी आमची प्राईम टाईमची टीमसुद्धा आम्ही दररोज इथे येत असतो. इथल्या ज्या काही अपडेट्स आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा आम्ही काम करत असतो. आज देखील अधिवेशन कव्हर करण्यासाठी आम्ही इथे सकाळी आलो, पण इथे आल्यानंतर प्रचंड गोंधळ आपल्याला बघायला मिळाला. तो गोंधळ का होता हे सगळं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि अतिशय धक्कादायक, अतिशय गंभीर अशी बाब ही आम्हाला समजली. ती म्हणजे विधान भवन हे बॉम्बनं उडवून देऊ अशी धमकी देणारा एक मेल हा विधान भवन प्रशासनाला मिळालेला आहे आणि त्यामुळे एकदम विधान भवनाचं प्रशासन हे सतर्क झालं आणि सकाळपासूनच तुम्हाला माहिती आहे की अधिवेशनाच्या काळामध्ये इथे राज्यातले सगळ्यात मोठे नेते जे असतात ते इथे येत असतात, मंत्री येत असतात, प्रशासकीय अधिकारी इथे येत असतात. त्याप्रमाणे विधान भवनामध्ये काम करणारे कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे या अधिवेशनामध्ये आपलं काम व्हावं यासाठी अनेक कंपन्यांचे CEO येत असतात, त्यांचे अधिकारी इथे भेटी देत असतात, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असतात आणि त्याचप्रमाणे आमच्यासारखे जे काही पत्रकार आहेत, पत्रकार बांधव सुद्धा या परिसरामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन कव्हर करण्यासाठी इथं येत असतात. अशा वेळेला बॉम्बनं विधान भवन उडवून देऊ हा जो धमकीचा मेल होता तो अगदी असा हलक्यामध्ये घेणारा नाही किंवा कधीच शासन अशा पद्धतीचा एखादा मेसेज जरी आला तरी त्याकडे दुर्लक्ष करत नाही. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की हा जो मेल आलेला आहे त्या मेल नंतर लगेचच विधान भवन परिसर हे खाली करण्यात आलं. मंत्र्यांना, नेत्यांना, त्याचप्रमाणे तिथे असणारे कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांना सगळ्यांना या इमारतीतनं बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे पत्रकारांना सुद्धा बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. आम्ही सगळे हे सकाळपासून बाहेर इथे उभे राहिलो आणि त्यानंतर संपूर्ण इमारत जेव्हा खाली झाली त्यानंतर बॉम्ब शोधक पथक जे आहे, ज्याला आपण बॉम्ब स्क्वॉड म्हणतो, ते स्क्वॉड जे आहे, तुम्हाला इथं मागे ती गाडी जी दिसतीये निळ्या रंगाची, ते त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक. म्हणजे हे जे बॉम्ब स्क्वॉड आहे हे बॉम्ब स्क्वॉड आतमध्ये गेलं आणि त्यांनी विधान भवन परिसरातली सगळी तपासणी जी आहे, अगदी कानाकोपरा, प्रत्येक दालनं, त्याचप्रमाणे ज्या महत्त्वाच्या 2 सभागृहांमध्ये म्हणजे विधान परिषदेचं सभागृह, विधानसभेचं सभागृह, या सभागृहांमध्ये संपूर्ण तपासणी केली बॉम्बची. आणि त्यानंतर मग जेव्हा काही सापडलेलं नाही आहे तेव्हा मात्र मग सगळ्यांनी सुटकेचा एक निश्वास सोडला. अशा पद्धतीचा खोडसाळपणा हा अनेकदा होत असतो, पण तरीही जरी खोडसाळपणा करणारी मंडळी आपल्याकडे काही कमी नाही आहेत, महाभाग कमी नाही आहेत, पण तरीही एखादा मेसेज असेल, एखादा मेल असेल, हा मेल आल्यानंतर, मेसेज आल्यानंतर प्रशासन जे आहे हे तातडीनं यावर उपाययोजना करतं आणि त्याप्रमाणे इथे बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. मुद्दा असा आहे की केवळ इतकीच ही गोष्ट मर्यादित नाही, तर मुंबईमधले अशी काही ठिकाणं आहेत, मुंबई मेट्रो असेल, स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग असेल, त्याचप्रमाणे हायकोर्ट आहे मुंबईमध्ये, इथनं जवळच आहे या परिसरातनं. त्यामुळे ही सुद्धा आम्ही लक्ष करू, ही सगळी आम्ही बॉम्बनी उडवून देऊ अशा पद्धतीचा धमकी देणारा हा मेल आहे. त्यामुळे आता आपण बघतोय की मुंबईमध्ये सगळे आता अलर्ट मोडवर आहेत. ठिकठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय आणि या ज्या मुख्य इमारती आहेत, जी आता मी नावं घेतली, त्या ठिकाणी देखील सगळा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्या ठिकाणी सुद्धा तपासण्या सुरू झालेल्या आहेत. पण ज्या विधान भवनामध्ये आम्ही बॉम्ब ठेवला आहे आणि विधान भवन बॉम्बनी उडवून देऊ हा जो धमकीचा मेल आलेला आहे त्यानुसार इथली आता सगळी तपासणी ही पोलिसांकडनं, बॉम्ब शोधक पथकांकडनं करण्यात आलेली आहे. आता एक लक्षात घ्या, आता एकूणच जगाचं वातावरण जे बघितलं तर जगाचं वातावरण हे तणावग्रस्त आहे, युद्धजन्य
संसर्गजन्य स्थिती ही जगामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये अनेक जण आहेत की या स्थितीचा गैरफायदा घेऊन काहीतरी विचलित मनं करायची, वातावरण विचलित करणारे काही महाभाग या जगामध्ये आहेत आणि मग ते अशा पद्धतीचा खोडसाळपणा करत असतात. आत्ता तरी विधान भवनामध्ये कोणतीही बॉम्ब सदृश वस्तू किंवा बॉम्ब असं काहीही नाही आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. पण काही काळासाठी इथली जी सिच्युएशन आहे, इथली जी परिस्थिती आहे ही अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती झालेली होती. कुणालाही आतमध्ये सोडण्यात येत नव्हतं आणि त्यामुळे एकूण आता मुंबई जी आहे ती या निमित्ताने आपण बघतोय पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. आत्ता देखील आपण एक नजर टाकली तर संपूर्ण पोलीस बळ इथं तैनात असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. या परिसरामध्ये आता कोणालाही 2-5 मिनिटाच्या वर थांबू दिलं जात नाही आहे, अशी सगळी स्थिती आहे. आणि त्यामुळेच आता हे अर्थसंकल्प अधिवेशन जे आहे ते अजून पुढच्या 25-26 तारखेपर्यंत चालणार आहे आणि त्या दृष्टीतनं आता इथल्या सुरक्षेचे देखील उपाय जे आहेत हे अत्यंत कडक करण्यात आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे काही लोकांना एक दिवसीय पास देणं किंवा तत्काळ त्यांचं काही काम असतं त्यामुळे तशा पद्धतीचे पास देणं याच्यावर सुद्धा आता याच्या पुढच्या काळामध्ये निर्बंध येऊ शकतात. अगदी तपासणी करूनच संबंधित व्यक्तीला त्याचं खरंच काम आहे ते किती महत्त्वाचं आहे हे सगळं बघून एक दिवसीय पास हे आता दिले जातील अशी देखील आता माहिती आपल्याला कळती आहे. त्यामुळे एकूण या स्थितीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत केला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तुम्ही सुद्धा अलर्ट राहा. मेट्रोतनं प्रवास करताना किंवा कुठल्याही शासकीय इमारतीमध्ये जाताना या गोष्टींची काळजी घ्या, सतर्क राहा. हा सांगणारा हा आत्ताचा काळ आहे. त्यामुळे आत्ताचा इथला सगळा आढावा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.